पंचाळे गावचे शेतकरी 4 दिवसापासून प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांचे सिन्नर तहसील कार्यालयाच्या गेटसमोर धरणे आमरण उपोषण सुरू आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शरद शिंदे यांनी या उपोषणस्थळी भेट देऊन माहिती घेतली आणि सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांची सिन्नर तहसील कार्यालयात जाऊन नाशिक जिल्हा अध्यक्ष शरद शिंदे, महाराष्ट्र समन्वयक संध्या जाधव यांच्या मध्यस्थीने जिल्हा अध्यक्ष यांनी 15 दिवसाचा सरकारला अल्टिमेट देऊन किचकट काम असल्यामुळे पूर्ण चौकशी करण्यासाठी प्रशासनाला वेळ दिला। पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी शासनाच्या काही चुका मान्य केल्या, वरिष्ठांशी बोलतो, शेतकऱ्यांवरती अन्याय होऊन देणार नाही असल्याचे यावेळी सांगितले। वरिष्ठांकडून न्याय द्यायचे काम करतो। तहसीलदार साहेबांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना थंड पेय देऊन शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले। सर्वांना नमस्कार, जय प्रहार। आज सिन्नर तालुका सिन्नर तहसील समोर आमचे अनेक शेतकरी बंधू उपोषणाला 4 दिवस झाले बसले। राजकीय पुढाऱ्यांना यांच्याकडे बघायला वेळ नाही, फक्त राजकारणात सगळे मस्त आहे आणि अधिवेशनात धुंद आहे। पंचाळे गावचा विषय, पंचाळे गावामध्ये 1972ला जो दुष्काळ झाला, त्या दुष्काळामध्ये पाझर तलावाचं निर्माण झालं आणि त्या तलावामध्ये या लोकांच्या जमिनी हस्तांतरित केल्या। ऑलरेडी 1972 ते 2023पर्यंत 7/12वरती कुठलाही इफेक्ट नाही, 7/12वरती कुठलाही शासनाचा बोजा चढला नाही। या लोकांनी आजपर्यंत त्याच्या 4 ट्रान्झॅक्शन झाले, जागा विकल्या आहे, घेतल्या आहे, त्याच्यावरती बँकेचे बोजे चढले, कोणाच्या पोल्ट्री आहे, कोणाचे व्यवसाय त्याच्यावरती चालते आहे। आणि अचानक 2023 ऑक्टोबरमध्ये शासनाने त्याच्यावरती पाटबंधारे विभाग म्हणजे महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं आहे आणि या लोकांना आज भूमिहीन केलं आहे। म्हणजे आज 3री पिढी जन्माला आली, आज्याकडून शासनाने घेतलं आहे आणि 3ऱ्या पिढीपर्यंत शासनाला आज दिसलं नाही। शासनाचं डोकं बिकट ठिकाणी आहे का नाही, तुम्ही कोणत्या आधारावर घेताय? काही लोकांनी त्याच्यात लोक सांगतात त्यांच्याकडे शासनाचे पैसेच घेतले नाही आणि तुम्ही त्यांच्या याच्यावर शासनाचा बोजा चढवताय, डायरेक्ट 7/12वर शासन चढवताय। ही असं चालणार नाही। हे इडून पुढं हे जुलमी सरकार चालणार नाही। हे लवकरात लवकर आम्ही 15 दिवसाचा अल्टिमेट देतोय। 15 दिवसाच्या आत शासनाने त्यांचे नाव कमी करून पूर्ववत जसा पहिला 7/12 होता त्या शेतकऱ्यांच्या नावावर जर नाही केला तर उद्या आम्ही महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे प्रत्येक कार्यालयाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। कारण हे एकदम जुलमी काम आहे। याच्यामध्ये 35 वर्ष झाले, 35-40 वर्ष झाले। 40 वर्षामध्ये यांनी कुठलंही काम केलं नाही। ऑलरेडी या शेतकऱ्यांनी पैसेच घेतले नाही। तुमचा अधिकारच लागत नाही ना। पैसे जर घेतले असेल तर बात वेगळी आहे, पैसेही घेतले नाही आणि तुम्ही कारण नसताना त्या लोकांच्या 7/12वरती महाराष्ट्र शासनाचं जर नाव लावत असाल, हे आम्ही खपून घेणार नाही। माननीय नामदार बच्चू कडूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन यापुढे अजून तीव्र करू। आज 4 दिवस झाले, मी आज शक्यतो या लोकांना सांगून आज उपोषण संपवतोय, कारण थंडी इतकी वाढली म्हणजे नाशिकचा पारा 5-6 अंशावरती गेला आहे। याच्यात जर बळी जर कोणाचा गेला तर तो आज माझा शेतकरी मरायला नको आहे, माझा शेतकरी पण वाचला पाहिजे। पण माझा शेतकऱ्याचं जर कमी जास्त झालं तर मी तहसीलदारांना पण इथं ठेवणार नाही। कारण आज शेतकरी जर 4 दिवस झाले इथं बसतोय, कुणी अधिकारी जर येत नसेल तर याच्यासारखी नाचंकी महाराष्ट्रातनं एक ठिकाणी अधिवेशन चाललं आहे शेतकऱ्यांकरता आणि एक बाजूला शेतकरी उपोषणाला बसलाय। हे असं यापुढं खपून घेणार नाही। मी 15 दिवसाचंच अल्टिमेट देतोय। 15 दिवसात पूर्ववत 7/12 जर नाही झाला तर आम्ही हे आंदोलन मंत्रालयावर केल्याशिवाय राहणार नाही। याची शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर तहसीलदार असेल, कलेक्टर साहेब असेल यांनी याच्यात दखल घेऊन याचा हा विषय मार्गी लावा। एवढं बोलतो, थांबतो। जय जाऊ, जय शिवराय, जय प्रहार। पंचाळे गावच्या ग्रामस्थांतर्फे त्यांनी संबंधाच्या नोंदी त्यांच्या सातबारावर झालेल्या आहेत। त्या आज संबंधित उपस्थितांशी चर्चा केली। त्यांची जी काही अडचणी आहेत, काही लोकांचं म्हणणं आहे की आमच्या जमिनी संपादनात गेलेल्या नाही किंवा तलावामध्ये गेलेल्या नाही, तलावापासून लांब आहे। त्याबाबत त्यांनी तशा पद्धतीचा अर्ज करणं आवश्यक आहे। अर्ज आल्यानंतर स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे यावेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास दातीर, कपिल कोठूरकर, कामगार संघटना तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे,
महिला अध्यक्ष वैशाली अनवट, उपाध्यक्ष पुष्पा भोसले, प्रभारी कांचन भालेराव, कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर शेलार, उपाध्यक्ष संदीप आव्हाड, सामाजिक कार्यकर्ते गणेश म्हस्के, तालुका प्रहार संघटक प्रकाश थोरात, जिल्हा सरचिटणीस स्मिता पवार, गजबिये साहेब, कार्याध्यक्ष विलास खेरणार, शेतकरी तालुका अध्यक्ष चंद्रकांत डावरे, ओबीसी अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, युवा तालुका अध्यक्ष संदीप शिरसाट, मनीषा थोरात, माधव थोरात, सुखदेव थोरात, प्रकाश काकड, राजेंद्र थोरात, सोमनाथ थोरात, वसंत थोरात, राजेंद्र थोरात, हरिभाऊ फटांगरे, रामनाथ फटांगरे, लक्ष्मण थोरात, बाबासाहेब थोरात या शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड.